तर हेमंत गोडसेंनी 10 वर्ष काहीच काम केलं नाही म्हणून उमेदवारीलाही उशीर होत होता असा थेट आरोप नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंबद्दल उघड नाराजी आहे, मात्र महायुतीचा धर्म पाळणारच असंही भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले। नाशिक लोकसभा मतदारसंघात मी 3 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत होतो। मी पण इच्छुक होतो। 3 वर्ष काम केल्यानंतर थोडीशी नाराजी असणारच आहे आणि त्या अनुषंगानेच आज मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेलं आहे आणि त्या आता साहेब काय बोलतात ते ऐकून घेतो। हेमंत गोडसे उमेदवार म्हणून कसे आहेत? आता तर खरं तर त्यांनी 10 वर्ष कामच केलं नव्हतं म्हणून उमेदवारीला वेळ लागला आणि 10 वर्षात त्यांनी पाहिजे तसे कामं नव्हते केले। तुम्ही असं म्हणत असताना प्रचार कसा करणार त्याने? आता प्रचार करावाच लागेल ना। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तर ठाण्यातल्या बैठकी संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, नाराजी दूर करण्यासाठी म्हणून या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत मुख्यमंत्री, थोडं आव्हान अजूनही ठाण्यामध्ये आहेच। नक्कीच महायुतीची जी सभा आहे किंवा आपण जी बैठक बोलू शकतो ती सुरू झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्री आलेले आहेत, सर्वच पक्ष घटक पक्षाचे नेते मंडळी आलेले आहेत, परंतु एक महत्वाचा भाग म्हणजे संजू नाईक किंवा गणेश नाईक जो महत्वाचा भाग समजला जातो ठाणे लोकसभेसाठी, ते मात्र गैरहजर आहेत। त्यामुळे अजूनही भाजपाची नाराजगी आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे। ही महत्वाची बैठक आहे ठाणे लोकसभेसाठी आणि या बैठकीला सर्वच नेत्यांना बोलवण्यात आलं होतं। एक महत्वाची रणनीती आखण्यात येणार होती, परंतु आज मात्र नाईक परिवार इथे गैरहजर राहिल्यामुळे एक चर्चा सुरू झाली आहे राजकीय वर्तुळात, तर अजूनही नाईक परिवार नाराज आहेत का? आणि जर नाईक परिवार नाराज असतील तर नक्कीच ठाणे लोकसभेला मोठा फटका बसू शकतो, शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे नाईक परिवाराची नाराजगी आता मुख्यमंत्री कशा प्रकारे संपवतात याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। सध्या तरी ही बैठक सुरू झालेली आहे, ठाण्याच्या टिपटॉप हॉटेलमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे, स्वतः मुख्यमंत्री या बैठकीला हजर आहेत। कपिल, असेच सोबत राहा, आणखी एका मुद्द्यावर तुमच्याकडनं प्रतिक्रिया घ्यायची आपल्याला। एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगूयात, संजीव नाईक यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाईक कुटुंब नाराज आहे आणि त्यामुळे नाईक कुटुंब या बैठकीला गैरहजर आहे। ही अत्यंत महत्वाची एक अपडेट। नरेश मस्किनच्या उमेदवारीमुळे नाईक कुटुंबीय नाराज आहेत। आणखी एक महत्वाचा मुद्दा कपिल, तो म्हणजे नाशिकमध्ये परिस्थिती काही वेगळी नाहीये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली जाते, मात्र तरीही आम्ही महायुतीचा धर्म पाळणार, प्रचार करणार असंही सांगितलं जाते, त्यामुळे नाशिकमध्येही मोठं आव्हान आहे। नक्कीच आताच काही वेळापूर्वी दिनकर पाटील जे भाजपाचे इच्छुक उमेदवार होते नाशिकचे, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, ते मुख्यमंत्री भेटीला आलेले आहेत। एकंदरीत गेली 3 वर्ष दिनकर पाटील जे आहेत ते भाजपाचे इच्छुक उमेदवार पदाधिकारी आहेत, ते जे ग्राउंड लेवलला काम करतायत 3 वर्ष, आणि गेली 10 वर्ष हेमंत गोडसे यांनी काहीच काम केलेलं नाही असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। तरीही आम्हाला युतीचा धर्म पाळावा लागेल आणि युतीचा धर्म पाळू, काही वेळात मुख्यमंत्री त्यांना भेटतील आणि त्यांची नाराजगी दूर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठीक, कपिल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नाशिक आणि ठाणे या दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसते।